कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे लोक विशेष म्हणून तृतीय पंथाला आता जे सगळ्या यजमानसोबत त्यांचे पुण्य घ्यायचं आहे. आपलं सगळं संविधान त्यांचं घ्यायचं. म्हणून जास्त वेळ न खाता मला वाटतंय दुसऱ्या चरणाचं अनुकरण करावं. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं तो बाबा आणि पुढे भावार्थानं सांगितलेल्या 2 चरणाचा. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी गीता भागवत करीते पठण अखंड चिंतन विठोबाचे आणि त्यांच्या अंगी गुण कसे रुजले पाहिजे त्या आपत्तीच्या की त्यांना पोथी पुराणाचा भागवत कथेचा शिवपुराण कथेचा कोणत्याही धार्मिक कथेचा असा छंद लागला पाहिजे आणि सतत त्यांच्या हृदयामध्ये एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेक गाजे काम नाही असं म्हणल्यासारखं किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घरे असे लेकर समजा की त्यांच्या अंतरात सगळे काम क्रोध ते निघून गेले पाहिजे. सात्विकता निर्माण झाली. 90% सात्विकता पाहिजे आणि सात्विकताच निश्चित आहे की मी काही खात नाही काय नाही पण काही करतो. आता काय आपली माळकरी गळ्यात मारलं नाही आपण काय खात आणि क्वार्टर चेपटी त्याच्या खिशामध्ये भावाला मध्ये घाला की नांबी घाला साधू भाव उडाला. म्हणून तिन्ही पाहिजे विक्त आहार विहार सगळं विक्त पाहिजे आणि खान पान राहणं आणि त्याच्याबरोबर तुमचं हृदय तुमची नजर तुमचे पाय नीट पाहिजे. 3 गोष्टी नीट सांभाळल्या ना आणि बोलणं जर खरं ठेवलं ना तुम्हाला आयुष्यात देव भेटल्याशिवाय राहणार नाही ही नक्की ह्या सात्विक भावाची हे सांगतो. आता तुकाराम महाराजाला किती साक्षात झालेले पाहुणी गुरुवार याला अंगकार तुका म्हणे त्याच्या साक्षात्कार झालेले स्वप्नामध्ये भोजनामध्ये साक्षात चमत्कार आहे. तसं तुम्ही जर नीट वागला दिवस उगल्यापासून दिवस माळेपर्यंत शक्यतो खोटं बोलायचंच नाही. सात्विक भावाचा पाहिला का नाही तो खोटं न बोलली पण एखाद्या परंतु तसा नाही होता. लोक पावला बोला मोगा बोलायला आता फक्त मी वचनाला जाऊनच नाही तर मी तिकडून महाराजांना महाराज तुम्ही फक्त केली मला अजिबात दुवा राहायचं करू नव्हतं. मला असं बोललं याचं उद्या अजून मला या आवाज आणणार आणि मी म्हणतो 60च्या चक्रेपर्यंत माझा आवाज क्लिअर झालाच मला समाधान नाही. पैठणला जाऊन येऊ गेलं मला 2-4 चक्रीमध्ये जरी एखादा मला समाधान होतं वळणमध्ये नाही मग पैठून तसा आलो ना तर मला दुखून गेली मला खरं विठ्ठल म्हणून तुम्ही सगळ्यांनी मनाचे कान करून ऐकणे आणि माझ्या शेतकरी वर्गातल्या मध्यम वर्गातल्या एक लहानपणापासून 10-11 वर्षाचा होता तेव्हापासून रामगडाला सोड्याला टाळकरी येऊ माझं दैवत परी माझ्या दैवाला पार नाही घ्या आपण मी घेतला चुकीचं ठरत